नाही, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पालघर लोकसभा मतदारसंघात बोईसर येथे शिवसेनेचे उमेदवार भारती कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत आणि त्या सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, डावे पक्ष आहेत, अनेक आदिवासी संघटना आहेत, यांचं तिथे उपस्थिती आहे. पालघरमध्ये आता भारती कांबळे यांचा जोरदार प्रचार सुरू झाला, पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता आहे. शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गावित, त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना, ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे, ही परिस्थिती आहे. अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे. बहुतेक ह्यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक, असं दिसतंय मला. यांच्या हातात काही राहिलेलं नाही. कोल्हापूर, हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिषं दाखवली जात आहेत, त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या. तुम्ही आमिषं दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय. एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिषं दाखवत आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत, याचं हे चित्र आहे. सर, विकासाच्या विधान केलं का? शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं असं मंडलिक म्हणाले. मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी, शिवाजी महाराजांची गादी. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय, हे लक्षण चांगलं नाही. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे, त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे. त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, आपल्याला माहीत आहे, चंद्रपूरला. आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही. आणि ह्याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतायत त्यानुसार, त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात. हेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीत. तेव्हा हीच शिवसेना असली होती. सर, आता तुम्ही
हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गटाचे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहानी जी डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेंना दिलेल्या आहेत, त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही. मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही. हा रशिया नाही. इथे पुतिनशाही चालणार नाही. इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील. भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार, हे अमित शहा ठरवणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल. नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गानं संसद ताब्यात घ्यायची, पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही.